नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एक जबरदस्त खत या ठिकाणी मी घेऊन आलेलो आहे। शेतकरी मित्रांनो, एका खतामध्ये 16 घटक असणारे हे खत या ठिकाणी तुम्हाला मी सांगणार आहे। मित्रांनो, बरेच व्हिडिओ या ठिकाणी यूट्यूबवरती येतात, परंतु हा जो व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे, हा व्हिडिओ अक्षरशः एवढा जबरदस्त व्हिडिओ आहे। कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा खताची माहिती या ठिकाणी देणार आहे की एका खतामध्ये जवळपास 16 घटक आपल्याला या ठिकाणी मिक्स होताना दिसणार आहे। ते 16 घटक कोणते याची संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे। शेतकरी मित्रांनो, मी ज्या प्लॉटमध्ये उभा आहे, या प्लॉटमध्ये आम्ही ते खत दिल्यानंतर कपाशी एवढी जबरदस्त झाली, कपाशीचं फुलं फळं पांद्या एवढा भयान या ठिकाणी झालेला आहे। तुम्ही माझ्या पाठीमागं बघा, त्या खताची कमाल एवढी जबरदस्त झाली की एकदम चांगल्या प्रकारे ते खत कोणतं होतं आणि त्या खताचं नियोजन कसं करायचं याची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे। तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा आणि शेअर करा, जेणेकरून सर्व शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे। चला, तुम्हाला पहिले त्या खताची कमाल दाखवतो, म्हणजे आमच्या कपाशीची क्वालिटी या ठिकाणी दाखवतो। क्वालिटी बघा आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्या खताची माहिती या ठिकाणी मी देणार आहे। चला एकदा क्वालिटी पाहू। तर मित्रांनो, कपाशीची क्वालिटी बघा, एवढी जबरदस्त कपाशीची क्वालिटी या ठिकाणी आहे की एकदम भयान। कपाशीला फुलं पात्या फळं एवढे येऊन गेलेले की एकदम जबरदस्त। हे बघा, आता कपाशीला या ठिकाणी फळं लागायला सुरुवात झालेली आहे। मी तुम्हाला कपाशीचे जे झाड आहे ते या ठिकाणी जरा पानं आलं करून दाखवतो। हे बघा, कपाशीला बघा एकदम बोंबरची कैरी आपल्याला या ठिकाणी झालेली दिसते आणि अशा प्रत्येक झाडाला आपल्याला आता ह्या ठिकाणी फुलं पात्या फळं लागताना या ठिकाणी दिसत आहे। बघा, प्रत्येक कपाशीला 1 1 2 2 4 4 5 5 या ठिकाणी फळं लागण्यास सुरुवात झालेली आहे। हे बघा, आणि कपाशीची क्वालिटी बघा, कपाशीचे शेंडे अतिशय छान आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। आणि हे जे खत आहे, हे खत पहिल्यांदाच आपण या ठिकाणी तुम्हाला दाखवणार। हे बघा, कपाशीचे शेंडे गिंडे एकदम जबरदस्त आहे आणि कपाशीची हाईट जर बघितली, कमीत कमी 3 ते 4 फूट हाईट आपल्याला या ठिकाणी झालेली दिसते। आणि कपाशीचे जे मधामध्ये जे फांद्या असतात, त्या फांद्या बघा, कपाशीला पुढ्या पात्या एवढ्या जबरदस्त या ठिकाणी येऊन गेलेलं आहे की भयान। हे बघा, आणि जे कपाशीचं जे अंतर होतं ते अंतर आपल्याला या ठिकाणी पूर्ण आता झाकताना दिसतंय। इकडचं अंतर तिकडचं अंतर दोघं साईड बघा तुम्ही एकमेकाला या ठिकाणी टेकून गेलेलं आहे। हे बघा, पूर्ण शेताचा व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी मी दाखवत आहे। पूर्ण अंतर एकामेकामध्ये या ठिकाणी गेलेलं आहे। हे बघा, तर चला शेतकरी मित्रांनो, आता आपण ते खत बघूया आणि त्या खतामधले घटक बघूया। मित्रांनो बघा, सर्वात पहिला जो घटक आहे तो घटक आहे ह्युमिक ॲसिड। मित्रांनो, पहिला घटक ह्युमिक ॲसिड या ठिकाणी आहे आणि दुसरा घटक जो आहे तो आहे सिव्हिल पावडर। तिसरा घटक जो आहे तो अमिनो पावडर। चौथा आहे नीम पावडर आणि पाचवा आहे तंबाखू पावडर। सहावा आहे सिम्पला पावडर। सातवा आहे मोल्सिंग पावडर आणि आठवा आहे एरन पावडर। नववा आहे खत पावडर, मशरूम खत पावडर आणि 10वा आहे कोंबडी खत पावडर आणि मित्रांनो 11वा आहे बेंटोनाइट पावडर। 12वा आहे झिंक सल्फ्युरिक कल्चर। 13वा आहे PSB। 14वा आहे टॅक्ट्रोमाइट। 15वा आहे ॲक्टोट्रोबर आणि 16वा म्हणजे सर्वात शेवटचा घटक आहे पोटॅश मोल्मिक्सर कल्चर। शेतकरी मित्रांनो बघा, मी तुम्हाला 16चे 16 घटक या ठिकाणी सांगितले। शेतकरी मित्रांनो, ही जे हायग्रो नावाचे जे खत आहे, या खताच्या या बॅगवरती संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे। या खतामध्ये किती घटक आहे आणि तुम्हाला काही समस्या वाटली तर तुम्ही या बॅगवरती जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉल करून बिनधास्तपणे कॉल करा आणि तुम्ही हे खत कुठं कुठं भेटेल याची तुम्ही संपूर्ण माहिती तुम्हाला हा नंबर डायल करून घ्यायची आहे। तर शेतकरी मित्रांनो बघा, 16 घटक असणारं हे एकमेव खत आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी सर्व घटक पाहिले, तुम्ही या ठिकाणी खताचं नाव पण बघितलं।
हायग्रो नावाचं खत शेतकरी या ठिकाणी आहे आणि याच्यामधले जे घटक आहे ते घटक तुम्ही या ठिकाणी बघितले. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा आणि सर्व शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा. तर मित्रांनो, व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद.